लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, घरकुल योजना 2025 याच्या मार्फत तुम्हाला मोफत घरं भेटणार आहेत. मोठी योजना समोर आलेली आहे. अर्ज देखील आता भरायला सुरुवात झालेली आहे. घरकुल योजना, तुम्हाला याचा लाभ घ्यायचाय का? तुमचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय, शहर सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय. कारण की गावासाठी वेगळी योजना असणार आहे आणि शहरासाठी वेगळी योजना आहे. तर लाडक्या ताईंनो, महिलांसाठी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात घरं उपलब्ध होणार आहेत. लाडक्या महिलांसाठी या ठिकाणी घराची ही योजना सुरू झालेली आहे. तर 2025 मध्ये अर्ज या ठिकाणी घ्यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला या घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे, मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचं आहे. सगळी माहिती, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. अर्ज कसा भरायचा आहे, पात्रता काय असणार आहे, तुमच्या नावावर जागा आहे तर नसेल तर काय करायचंय, असेल तर काय करायचंय, कागदपत्र काय काय लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर कोणी या ठिकाणी लाडक्या ताई नवीन असेल चॅनलवर आपल्या, तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. खूप महत्वाचा हे चॅनल आहे. योजनाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगत असतो. चला या ठिकाणी बघूया. लाडकी बहीण योजना अंतर्गत घरकुल योजना या ठिकाणी राबवली जात आहे. वेगवेगळ्या या ठिकाणी योजना, त्या ठिकाणी पीएम किसान योजना असेल, प्रधानमंत्री असेल, नमो योजना असेल, भरपूर साऱ्या, शबरी योजना असेल, अशा भरपूर साऱ्या योजना या ठिकाणी समोर आल्यात आणि त्या ठिकाणी अर्जांची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यांसाठी ही योजना आलेली आहे. किती घर तुम्हाला मंजूर झाले, त्याच्यापासून कसा घर या ठिकाणी तुम्हाला भेटेल, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. घर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी घर भेटणार आहे 1,30,000 पासून 50,000 पर्यंत, 1,50,000 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 1.5 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. घरकुल योजना, महिलांना मोफत घर मिळणार, संपूर्ण माहिती पहा. अशा स्वरूपाची ही मोठी बातमी समोर आली आहे. मोठी बातमी आलेली आहे घरकुल योजनाबद्दल. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी या लाडक्या ताईंना पण ह्याचा लाभ भेटणार. त्याच्यामुळे सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे किती घरं मंजूर झालेली आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, किती घरं मंजूर झाले 2024-25. आता 25 सुरू झालेलं आहे. तर या 25 मध्ये किती सारे घरं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, किती घरं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत, त्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यानंतर कोणाला घर मिळणार आहे, म्हणजे पात्रता काय असणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे, कोणाला भेटणार नाहीये, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यानंतर पात्रता काय असणार आहे, त्याची पात्रता काय काय असणार आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहे तुम्हाला या घरकुल योजनेमध्ये, कागदपत्र काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, नेमका ग्रामीणसाठी कसा असणार आहे, शहरी भागासाठी कसं असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे का? तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही ओपन मध्ये आहोत, सर आम्ही कास्ट मध्ये आहोत, सर आम्ही असं आहोत. काही काळजी करू नका. प्रत्येक कास्टसाठी, प्रत्येक जातीसाठी या ठिकाणी ही योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमचं नाव सांगायचंय आणि तुमचा जिल्हा सांगायचाय. तुम्ही ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात राहतात हे मला सांगायचंय. कारण ग्रामीण भागातली वेगळी योजना आहे आणि शहरी भागातली वेगळी योजना आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचंय. ही खूप महत्वाची अपडेट्स तुम्हाला मी देत आहे. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट बघूया. पीएम आवास योजना, फक्त एकाच योजनामध्ये जवळजवळ बघू शकता तुम्ही 20 लाख या ठिकाणी तुम्हाला घर मंजूर झालेले आहेत. फक्त एकाच योजनेमध्ये. अशा भरपूर साऱ्या योजना आहेत. नमो योजना आहे या ठिकाणी, नमो घरकुल योजना असेल, शबरी योजना असेल, पारधी आवास योजना असेल, किंवा अशा भरपूर साऱ्या योजना आहेत. जवळजवळ बघितलं तर 25 लाखापर्यंत या ठिकाणी 2025 मध्ये जवळजवळ 20 ते 25 लाखापर्यंत हे घर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. मोठी योजना आहे लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या. मोठी स्वरूपाची योजना आलेली आहे. 25 लाख घर तुम्हाला, एवढे घर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. लक्षात घ्या. फॉर्म सुटलेले आहेत या ठिकाणी. लवकरात लवकर फॉर्म पण भरायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला घर या ठिकाणी अलोकेट होणार आणि त्याच्यानंतर तुमची सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार. जागा आहे का तुमच्या नावावर, सगळ्या गोष्टी चेक होणार आहे. जागा नसेल
त्यासाठी काय करायचं, सगळ्या गोष्टी चेक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत. जवळजवळ 1,20,000 ते 1,50,000 ही अमाऊंट असणार आहे. मोठी रक्कम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19,66,767 घर या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आता या ठिकाणी घरकुल योजनेमध्ये घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज करा. या ठिकाणी ही बातमी तुमच्या समोर दिसते. घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज काल खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही सांगत आहे की याच्यासाठी पात्रता काय काय आहे. पात्रता म्हणजे काय, कोण कोण ताई या ठिकाणी, कोण कोण दादा या घरकुल योजनेला बसतात, ती पात्रता सगळ्यात सांगत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अर्ज करता भारताचा नागरिक असायला पाहिजे. बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, म्हणजे केंद्र सरकारची योजना आहे. राज्य सरकारचा टेन्शन घेऊ नका. गव्हर्नमेंटची कोणाची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. त्याच्यामुळे तुम्ही भारताचे नागरिक असलात तरी चालते. भारताच्या नागरिकांना सगळ्यांना लाभ या ठिकाणी भेटणार आहे. दुसरी गोष्ट, अर्जकर्त्याकडे पक्क घर नसायला पाहिजे. तुमच्याकडे पक्क घर आहे का, तर असेल तर तुम्हाला ही योजना लाभ भेटणार नाही. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्याकडे पक्क घर आहे का. जर पक्क घर स्वतःच्या नावावर असेल तर तुम्हाला योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. घरकुल योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही. तुमच्या नावावर जर घर असेल, तुमच्या नावावर जर एखादं लोन चालू असेल घराबद्दलचं, किंवा तुमच्याकडे पक्क घर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. किंवा तुम्ही अगोदरच जर घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर परत तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. चला पुढची या ठिकाणी बघूया. अर्जकर्त्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पहिली गोष्ट सांगायची, नाव सांगायचंय. दुसरी गोष्ट, गाव सांगायचंय. तिसरी गोष्ट सांगायचंय, तुमचं घर पक्क आहे का, तुमच्या नावावर एखादं पक्क घर आहे का. चौथी गोष्ट सांगायचंय, 18 वर्ष तुमचे पूर्ण झालेत का. चौथी आणि हे पाचवी गोष्ट बघा, वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये दरम्यान असायला पाहिजे. म्हणजे वार्षिक उत्पन्नाची काही टेन्शन घेऊ नका. 3 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत, किंवा जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल काळजी करू नका, डायरेक्ट तुमच्या नावावर घर होऊ शकतं. या ठिकाणी नंतर बघा, अर्जकर्त्याचे नाव राशन कार्ड किंवा बीपीएल यादीमध्ये असायला पाहिजे. बघा, तुम्हाला अजून एक सोपी गोष्ट सांगतोय, उत्पन्नाचा दाखला सोडून द्या बाकी गोष्टी. तुमचं जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, रेशन कार्ड किंवा तुमच्याकडे बीपीएलचं कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी योजनेमध्ये भाग घेता येणार आहे. तर कोणत्या कोणत्या ताईकडे रेशन कार्ड आहे, बीपीएल कार्ड आहे, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. पुढचं आहे, मतदार यादीमध्ये नाव असणं अनिवार्य आहे. म्हणजे मतदार वगैरे तिचं सगळ्यांचं असतं, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. फक्त ते चेक करतात की तुमच्याकडे तुमचं मतदानचं कार्ड आहे का. मतदान कार्ड असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचं आहे, एक वैध ओळखपत्र असायला पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. तर सगळ्याकडे आधार कार्ड असतं, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा, सोपी पात्रता आहे ही. पात्रता खूप सोपी. तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. पहिली पात्रता, तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे, ते काही त्याची टेन्शन नाहीये. आधार कार्ड असायला पाहिजे, ते पण तुमच्याकडे असते. रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. रेशन कार्ड ज्या ताईकडे असेल, कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या नावावर पक्क घर नसायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पक्क घर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला योजनेमध्ये लाभ भेटणार नाही. आणि तिसरी महत्वाची अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या जर घर बांधायचं म्हणलं तर तुमच्या नावावर जागा आहे का नाही ते पण सांगायचं मला. कारण की जागा जर तुमच्या नावावर नसेल तर दुसरी अजून एक योजना आहे, त्याच्यामधून तुम्ही घर आधी जागा तुम्ही घेऊ शकतात आणि नंतर तुम्हाला त्याच्यावर अप्लाय करायचं. त्याच्यामुळे मला सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि कसा फॉर्म भरायचा, कुठं भरायचा आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का, घरकुल योजनेबद्दल फॉर्म कुठं भरायचा आहे, कसा भरायचा आहे, चुका करू नका. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ते व्यवस्थित भरून घ्या, म्हणजे तुम्हाला घर तुमच्या नावावर भेटणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. नवीन कोणी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे व्हिडिओ त्या ताईलाच बघता येतील की ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलंय. सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवर देत असतो. चला, लाईक करायचं, सर्वांनी लाईक करायचं व्हिडिओला. आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.